यवतमाळमधील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार मुख्यमंत्री फडणवीस यांचं आश्वासन। यवतमाळमध्ये 229 कोटींच्या प्रकल्पांचं उद्घाटन। नवी मुंबई विमानतळाला दिभा पाटील यांचं नाव द्या, भूमिपुत्रांचा आक्रमक पवित्रा। आज रॅली काढत करणार आंदोलन। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीने एकत्र लढाव्यात, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। मालेगाव शिक्षण क्षेत्रातील अधिकारी नितीन बच्छाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल। बेकायदेशीररित्या भरती केल्याचा ठपका। नितीन बच्छाव जामिनासाठी मालेगाव कोर्टात। सोलापुरातील खराब हवामानामुळे गोव्याहून सोलापूर आणि सोलापूरहून गोव्याला जाणारे विमान रद्द। ढगाळ वातावरण असल्याने विमान रद्द झाल्याची विमानसेवा प्राधिकरणाची माहिती। नेपाळ हिंसाचार प्रकरणी माजी पंतप्रधान केपी शर्मा ओलींविरोधात एफआयआर दाखल। ओलींनी आंदोलकांवर अत्याचार करण्याचे दिले आरोप। पंतप्रधान मोदींच्या आईचा एआय व्हिडिओ प्रकरण, काँग्रेस नेत्यांविरुद्ध एफआयआर दाखल। भाजप दिल्ली निवडणूक सेलचे संकेत गुप्तांनी केली तक्रार। म्यानमारमध्ये 2 शाळांवर हवाई हल्ला, मध्यरात्री टाकले 500 पाऊंड वजनाचे बॉम्ब। झोपेतच 19 विद्यार्थ्यांचा मृत्यू तर 22 जण जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।